रात्री झोपताना आनंदराव त्यांच्या बायकोला म्हणत होते की अगं लता, खूप दिवस झाले आहेत, आपण कुठे असे बाहेर फिरायला गेलोच नाही आणि तुझ्या तुझ्या आवडीचे पदार्थही काहीच खाल्ले नाही. माझ्या डोक्यात एक खूप छान प्लॅन आला आहे. उद्यासाठी आपण सकाळी दोघे लवकर उठू. तू खूप छान तयार हो, कांजीवरम साडी नेस आणि मीही नवीन शर्ट पॅन्ट घालून तयार राहतो. आपण छान आवरून आधी मंदिरात जाऊन बाप्पाचं दर्शन घेऊ आणि त्यानंतर सगळ्यात आधी तुझ्या आवडीचा नाश्ता करू. बाकी पूर्ण दिवस सगळं काही तुझ्या आवडीचंच करू. दुपारी मस्त गरमागरम भैयाची जिलेबी तिथेच बसून खाऊ आणि रात्रीच्या जेवणावर मस्त ताव मारून आरामात घरी येऊ. परंतु हे सगळं ऐकल्यानंतर रताताई म्हणाल्या, नाही हो, आता हे सगळं करण्यासाठी माझ्या शरीरात अजिबात त्राण राहिला नाही. नको आता हे सगळं, तुम्ही झोपा आता शांत, उद्या बघू. लताताईचं असं बोलणं ऐकून आनंदराव नाराज होऊन झोपी गेले. त्यांचं दुसऱ्या दिवशीचं पूर्ण स्वप्न अगदी तुटूनच गेलं होतं. लता, अगं सकाळ झाली आहे, आता तरी उठ, मी मॉर्निंग वॉकला जातोय. लताताई अजूनही झोपेतच होत्या, पण पती आनंदरावांचा आवाज कानावर पडताच त्या हलक्याशा हसल्या. दुसरीकडे तोंड वळवत म्हणाल्या, ठीक आहे, तुम्ही जा, मी थोड्या वेळातच उठते. आनंदराव निघालेच होते. तेवढ्यात त्यांना काही आठवलं. त्यांनी खुंटीवर लटकवलेली पिशवी आणि आपली पर्स उचलली. लता, काल ना तू म्हणाली होतीस की तुला जिलेबी खायची आहे. मी परत येताना गरमागरम जिलेबी घेऊन येतो. तुझ्यासाठी जिलेबी, तोपर्यंत तू पूजा करून घे. एवढं बोलून त्यांनी हॉलमधल्या टेबलावर ठेवलेला त्यांचा चष्मा लावला आणि ते बाहेर पडले. मॉर्निंग वॉक करून परतताना एका जुन्या दुकानासमोर गर्दी पाहून तेही थांबले. हातात पैसे घेत म्हणाले, अर्धा किलो गरमागरम जिलेबी पॅक करा. तेवढ्यात पाठीमागून एक अनोळखी आवाज आला, अरे आनंद, ही डायटिंग नवीन पद्धत आहे का? सकाळी सकाळी जिलेबी? चकित होऊन वळून पाहत तर जुना मित्र आणि शेजारी अशोकराव उभे. अरे नाही रे, मी या सगळ्या गोष्टींपासून दूर असतो, तुला माहीत आहे ना. मग ही जिलेबी कोणासाठी? अशोकरावांनी डोळे मारत विचारलं. तुझ्या वहिनीसाठी. काल रात्री म्हणत होती जिलेबी खायची आहे. खूप दिवस झाले खाल्ली नाही, म्हणून विचार केला आज सकाळी गोड करावी. अशोकराव मोठ्याने हसले. बरं, म्हणजे प्रेमाचं ते जुनं गुपित अजूनही टिकून आहे. आनंदराव हसले. ह्या वयात स्वतः खाल्ली तर तरी टोमणार, नाही खाल्ली तरी तक्रार, म्हणून एकदा तरी बायकोसाठी गोडी आणलीच पाहिजे. बरोबर आहे रे, हीच गोडी टिकली पाहिजे, अशोकराव म्हणाले. बरं, मी निघतो आता, नाहीतर तुझी वहिनी विचारेल कुठं अडकलास इतक्या वेळ. ठीक आहे, संध्याकाळी भेटूया. अशोकराव निघून गेले. आनंदरावांनी गरमागरम जिलेबी पिशवीत ठेवली आणि मनात विचार केला, आज लताच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू खुलणार. घरी पोचताच त्यांनी हाक मारली, लता बघ, मी जिलेबी आणली आहे. पण आतून काहीच हालचाल जाणवली नाही. ही पिशवी टेबलावर ठेवून ते सरळ खोलीत गेले. लताताई अगदी सुंबासारखी स्थितीत पडल्या होत्या. आनंदराव हसत म्हणाले, वा, अजूनही झोपेतच आहे. चला, पूजा न करता आधी जिलेबी खा, नाहीतर थंड होईल. असे म्हणत त्यांनी हलकेच त्यांचा हात धरून हलवला, पण तो हात सैल सुटून पलंगाच्या कडेला लटकला. क्षणभर त्यांना वाटलं ही मस्करी असेल. पुन्हा हाक मारली, लता उठ ना, जिलेबी थंड होईल. आवाज आता थरथरत होता. चेहरा आपल्या दिशेने वळला, पण उत्तर काहीच आलं नाही. डोळ्यांतून पाणी गळायला लागलं. त्याने हात घट्ट पकडला, पण तो हात आता फक्त आठवण होता. डगमग त्या पावलाने ते दारापर्यंत गेले आणि हाक मारली, वैभव, अरे बेटा वैभव, खाली ये, तुझी आई उठत नाहीये. वरून मुलाचा चिडलेला आवाज आला. आता काय झालं बाबा, सकाळी सकाळी शांततेत झोपूही देत नाही. काही वेळानंतर तो पायऱ्या उतरून खाली आला. चेहऱ्यावर न घाबरलेला काळजी होता. तो दारापाशी येऊन उभा राहिला. आत डोकावून पाहिलं. लताताई अजूनही निश्चिंत पलंगावर पडल्या होत्या. वैभव, पटकन डॉक्टरांना फोन कर. आनंदरावांचा आवाज थरथरत होता. बाबा, आता डॉक्टरांना फोन करून काय उपयोग नाही. आईचा हात मृत्यू झाला आहे आता. मुलाच्या तोंडून हे ऐकताच आनंदरावांच्या डोळ्यांतून वाहणारं पाणी जणू कोरडच झालं. लता, तू अशी कशी जाऊ शकतेस? मी तुझ्याशिवाय कसा जगू शकतो? तेवढ्यात पाठीमागून दीपाली आली. एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात अर्धा कप होता चहाचा. सासूबाईंकडे नजर टाकून मोठ्याने हसली. काय झालं, अजून उठल्याच नाहीत का? मेल्या की काय? बरं झालं, रोज रोज नाटक बघायला लागणार नाही. आता आनंदरावांची नजर खाली लताताईंकडून सुनेवर गेली, पण ती नजर
नजर रागाने जळणारी नव्हती, तर हजारो प्रश्नांनी भरलेली एक गडद मऊ होती. वडिलांचे ओले डोळे पाहून वैभव चिडून म्हणाला, बाबा, आता ही रडारड बंद करा. शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगा आणि अंतिम संस्काराची तयारी करा. आणि जरा लवकर करा. मला दुपारी एक महत्वाची मीटिंग आहे. आनंदरावांचा आवाज हलका पण धारदार झाला. इथे जी पडली आहे ती तुझी आई आहे. थोडी तरी लाज ठेव. त्यांच्या थरथरत्या शब्दांना वैभवने किंचितही भाव दिला नाही. उलट कठोर आवाजात म्हणाले, बाबा, हा इमोशनल ड्रामा नको. प्रत्येकाला एक ना एक दिवस जावंच लागतं. आई गेली मग रडण्याने ती परत येणार नाही. आणि एवढंच जास्त भावूक होण्याचं तुमचं वयही राहिलं नाही. तेव्हा आनंदरावांनी काहीच उत्तर दिलं नाही. पण पाणी डोळ्यात साचत होतं. तेवढ्यात दीपालीचा आवाज हवेत घुमला. आणि ऐका, माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नका. मला वेळ नाही हे दहनविधी अंघोळ करून एका कोपऱ्यात बसून रडणं. मला संध्याकाळी पार्लरला जायचं आहे. दिव्याचं लग्न आहे, म्हणून हे सगळं लवकर आठवा. तेव्हा आनंदराव जणू दगडासारखे स्थिर झाले होते. नजर मात्र आपल्या पत्नीवर, तीच पत्नी जिच्या सोबत पावसात भिजलेले उन्हाच्या तडाख्यात सावली झाली, आयुष्याचे सगळे ऋतू वाटून घेतले. आणि आज तीच नजरेला नजर देत नव्हती. कदाचित शेवटचा उबदार स्पर्शही टाळत होती. थोड्याच वेळा शेजारच्या बायका घरात आल्या. भाऊ, लता वहिनीला काय झालं? एकटीने हळूच विचारलं. सकाळपासून उठलीच नाही, फक्त झोपूनच राहिली. आनंदरावांचा आवाज जणू ओघळणाऱ्या पावसासारखा मंद झाला. बाहेरून अंगणात अंतिम संस्काराची लगबग सुरू झाली. शेजारी नातेवाईक, ओळखीचे सगळे जमले. आनंदराव मात्र एका कोपऱ्यात बसले होते. 2 हात घट्ट धरले, डोळ्यात दुसरं आणि पाणी, मनात पाण्याविना झुरणाऱ्या पानांसारखी अवस्था. थोड्याच वेळात चिता धगधगू लागली. धुरांचा लोट आकाशाकडे झेपवला. तो लोट जणू त्यांच्या फुफ्फुसातून शिरून सगळं काही रिकामं करत गेला. लताताई पंचतत्वात विलीन झाल्या होत्या आणि त्यांच्या आयुष्यातील गंध सगळं जळून गेलं. दिवस ओघळत गेले. घरातील शांतता जखमेवर घट्ट बसलेल्या खपल्यांसारखी वाटू लागली. ती वाटू लागली की फक्त रक्त ओघळणार हे. निश्चिंत राहा. 10 दिवस झाले होते लताताईंना जाऊन. त्या सकाळी आनंदराव उठले. टॉवेल नव्हता, तर थरथरत्या हातांना लताताईंचा फोटो होता. तोच ज्याला 10 दिवसापूर्वी त्यांनी हार घातला होता. तो फोटो हळूवार उचलून त्यांनी उशीवर ठेवला. डोळ्यांतून अश्रू जणू पावसासारखे टपकू लागले. तो अजून इथेच आहे. लता फक्त बोलत नाहीच, ते कुजबुजले. अचानक आठवणींचा एक तुकडा जणू डोळ्यासमोर चमकला. त्या सकाळी लताताईंचा थंडगार हात, ज्याला हलवून उठण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला होता, तो हात जडसर झाला आणि नखांच्या कडेवर जणू निळसर सावली होती. आनंदरावांचा श्वास एका क्षणासाठी अडकला. खरंच नख निळी होती का? मी माझाच भास. काही क्षण ते स्थिर बसले. मग स्वतःला समजावून पुटपुटले, नाही, हे सगळं माझा भास आहे. 4 दिवस डोळा लागला नाही. थकव्याच्या भरात डोकं विचित्र खेळ खेळत त्यांनी पुन्हा लताताईंच्या फोटोंवर नजर टाकली. डोळ्यात पाण्याची किनार चमकून गेली, पण त्यांनी तिला बाहेर पडू दिलं नाही. हळूच उठले. पावलांचा आवाजही जणू त्यांच्या दुःखाला त्रास होऊ नये म्हणून अलगद पडत होता. स्वयंपाकघरात जाऊन गॅसवर पाणी ठेवलं होतं. आपोआप लताताईंच्या सवयींची हालचाल करू लागले. चहाची पत्ती, साखर, दूध, एक स्वतःसाठी आणि दुसरा लताताईंसाठी चहा तयार झाला. त्यांनी एक कप हळूवार उचलून शेजारच्या रिकाम्या खुर्चीवर ठेवला. जणू त्या क्षणी लताताई तिथेच बसल्या आहेत. हसत म्हणाले, किती छान वास येतोय चहाचा. आनंदराव दुसऱ्या कपात बसलेला असलेला घोट घोट पीत चहा राहिले. ना कुठला शब्द, ना कुठली तक्रार, फक्त एक गोड शांतता, जी लताताईंशिवाय जगायला शिकवणारा एक नवा साथीदार झाला होते. लताताई गेल्यापासून त्यांचं बोलणं कमी होतं. गेलं चहा उकळताना खुर्चीकडे पाहणं, वर्तमानपत्र अर्ध्यात सोडणं, वाक्य सुरू करून अर्ध्यातच गिळणं, सगळं त्यांच्या दिवसात खोलवर रुतून बसलं होतं. पण त्या शांततेत आत दडलेला हंबरडा घरात कोणाच्याच कानापर्यंत कधी पोचलाच नाही. एका संध्याकाळी आनंदरावांना खूप भूक लागली होती. त्याने स्वयंपाकघरात जाऊन कुकरला डाळ लावली. तेवढ्यात पाठीमागून दीपालीचा मोठा आवाज चिरडला. आवाज घुमला, बाबा, तुम्हाला थोडं देखील दम निघत नाही का? एवढी काय भूक लागली होती की स्वयंपाकघरात स्वतःच घुसलात? लोक तर मलाच नाव ठेवतील, साऱ्याला जेवायलाही घालत नाहीत म्हणून. पण लोकांना काय माहिती की हा माझा सासरा एवढा भुक्कड आहे की प्रत्येक वेळी काही ना काही गिळायचं असतं. तुमचं पोट कधी भरतच नाही. नेहमी खाऊन करत असता.
आनंदरावांचे हात तिथेच थबकले. चेहरा एक क्षण रागाने ताट झाला, पण त्यांची नजर खाली गेली. राग तर आला होता, पण सुनेच्या तोंडाला लागायचं नव्हतं. त्यांना माहित होतं दीपाली अशी छोटी गोष्ट की मोठी तमाशा करून दाखवते. त्या दिवशी त्यांनी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं. लताताई गेल्या, त्यांची भूक नाहीशी झाली होती आणि आनंदराव डाळीला फोडणी देणार होते. तितक्यात पाठीमागून वैभवचा आवाज आला. काय झालं, एवढी का ओरडतेस? दीपाली क्षणभर न थांबता पाठीमागे वळाली. काय झालं? तुमच्या डोळ्यांनी बघा, तुमचे वडील स्वयंपाकघरात घुसून स्वतःसाठी डाळ भात बनवत आहेत आणि सगळीकडे डाळ सांडलेली आहे. वैभवने वडिलांकडे पाहिलं आणि मग संतापून म्हणाला, बाबा एवढी काय भूक लागली आहे? थोडंही थांबू शकत नाही का? आनंदरावांनी काही उत्तर दिलं नाही. स्वयंपाकघरातून बाहेर पडून आपल्या खोलीकडे वळाले आणि पाठीमागून दीपालीचा संतप्त आवाज आला. वैभव, हे सगळे या घरात चालणार नाही. रोज नवीन नाटक. जर अशाच तमाशा चालू राहिला तर वैभवने तिला मध्येच थांबवलं. बस कर दीपाली, आता गप्प बस. मग हळू आवाजात इशाऱ्याने वर निघून जा. गेला, आता काही बोलू नकोस. दीपाली आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहतच राहिली. वैभवचा चेहरा कठोर होता. ती अजूनही काही न बोलता पायऱ्यात चढू लागली. आनंदरावांच्या खोलीचा दरवाजा बंद झाला. त्यांना कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देणं गरजेचं वाटलं नाही. बाहेर वैभव त्या दाराकडे रोखून पाहत होता, जणू काहीतरी मनात घोळत होतं. त्या रात्री आनंदरावांनी काहीच खाल्लं नाही. गुपचूप पलंगावर पडून राहिले, पण झोप काही लागली नव्हती. मनात अस्वस्थता उसळत होती. गळा कोरडा पडला होता. पाणी घेण्यासाठी ते हळूच सुटले आणि स्वयंपाकघराकडे जात होते. तेवढ्यात अचानक एक आवाज त्यांच्या कानावर पडला. ते तिथेच थबकले. आवाज वैभवच्या खोलीतून येत होता. आनंदरावांना आश्चर्य वाटलं होतं. एवढी रात्र झाली तरी वैभव आणि दीपाली अजून का जागी आहेत? हा विचार त्यांच्या मनात फिरत असतानाच खोलीतून आलेला वैभवचा हळू पण स्पष्ट आवाज त्यांच्या संपूर्ण अस्तित्वाला गोठून गेला. दीपाली, तू एवढं टेन्शन घेऊ नको, बिंदास्त राहा. आता आपल्याला कोणी काही बोलणार नाही, कोणी विचारणार नाही. जे व्हायचं होतं ते झालं. आता बाबा देखील काही करू शकणार नाही. हे शब्द ऐकताच आनंदरावांचा श्वास एका क्षणासाठी थांबला होता. ते दरवाजाच्या पलीकडे लपलेला प्रत्येक शब्द ऐकण्याचा प्रयत्न करत होते आणि तेव्हाच ते असा एक त्यांच्या कानांवर शब्द आदळला, ज्याने त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांची लता, जिला त्यांनी स्वतःच्या हाताने निरोप घेतला होता, ती खरंच झोपलेली नव्हती, तर तिला झोपवली गेली होती. आणि तेही त्यांच्या स्वतःच्या मुलाच्या हातून, ज्याच्या चेहऱ्यावर एक हसू आणण्यासाठी लताताईंनी आयुष्यभर जगाशी भांडण केलं होतं. आता त्या खोलीच्या पलीकडे हसू घुमत होतं आणि बाहेर एका बापाच्या आत्म्याचे तुकडे तुकडे होते. कोणताही आवाज न करता डोळ्यातलं पाणी आतच आवरत आनंदराव हळूच आपल्या खोलीत परतले. दरवाजा बंद करत त्यांची नजर भिंतीवर लताताईंच्या फोटोंवर खेळली आणि ते पुटपुटले. त्या दिवशी मला का नाही कळालं की सकाळी तुला काय वाटत असेल? स्वतःच्या पोटी जन्माला आलेला मुलगा आणि त्याच्या बायकोच्या तिरस्काराची शिकार झालीस तू, आणि मी मूर्ख, जिलेबी आणण्यास व्यस्त होतो. हे शब्द त्यांच्या ओठांवरचे नव्हते, ते त्यांच्या आत्म्यातून फुटत होते. अचानक त्यांच्यातील सगळी ताकद फुटली आणि ते तिथेच बसून मोठ्या मोठ्याने रडू लागले. त्यांच्या डोळ्यात पाणी फक्त वेदनेमुळे नव्हतं, तर त्यांनी घेतलेला एक ठाम निर्णयामुळे होतं. पाणी पुसून एक खोल श्वास घेत त्यांनी मनाशी म्हटलं, लता, आता मी गप्प बसणार नाही. आता मी ते करून दाखवणार आहे जे कदाचित ह्या जगातल्या कोणत्याच बापाने केलं नसेल. इतकं म्हणून ते उठले. कपाट उघडलं. डोळ्यातलं पाणी नाहीसं झालं होतं. आता तिथे फक्त ज्वाला होत्या, ज्या ज्वालांतून जन्मलेला निर्णय जो एका तुटलेल्या नवऱ्याने आपल्या बायकोसाठी घेतला होता. हळूच कपाटातून त्यांनी एक जुनी फाईल बाहेर काढली आणि त्यात काही कागदपत्र होती. ती हातात धरून ते दाराजवळ आले आणि गुपचूप त्या काळोख्या रात्रीत एकटेच बाहेर पडले. आता त्यांना नंतर उत्तर जगाकडून नव्हतं, तर स्वतःकडून हवं होतं. सकाळ झाली होती. दीपाली उठली आणि सवयीनुसार सासऱ्यांच्या खोलीत डोकावलं. तिचा चेहरा खुलून गेला. खोली रिकामी होती. उशी नीटनेटकीत ठेवली, चादर घडी घातलेली आणि ती कपड्यांची पिशवी गायब. खोलीतील शांतता पाहत ती ओठांवर एक व्यंग हसू उमटलं. जणू एखाद्या जुन्या ओझ्यापासून अचानक मुक्ती मिळाली होती. ती धावत पायऱ्या चढली आणि वैभवच्या अंगावरचं ब्लँकेट ओरडत म्हणाली, ऐकलंस का? आजचा दिवस खूप शुभ आहे. वैभव चिडून ब्लँकेट डोक्यावर ओढत म्हणाला, आता काय झालं?
सकाळी सकाळी झोपू दे. रात्रभर झोप लागली नाही. दीपालीने डोळे बारीक केले. पहिल्यांदा मला एक चिमटा काढ. मी स्वप्न तर पाहत नाही ना. वैभव त्रस्त झाला. तुला जे काही सांगायचं आहे ते सरळ सरळ सांगता येत नाही का? सकाळी सकाळी माझं डोकं का खातेस? दीपाली मोठ्याने हसली. मी जे सांगणार आहे ते ऐकून तुम्ही आनंदाने वेडे होशेल. वैभवने अधीरपणे विचारलं. आता सांगणार आहेस की नाही? दीपालीने स्मित हास्य करत सांगितलं. अहो, तुमचा तो म्हातारा बाप घर सोडून निघून गेला. तेव्हा वैभव पटकन झटकन उठून बेडवर बसला. काय काय मूर्खासारखं बोलतेस तू? तो असा कसा निघून जाईल? इथे कुणीतरी बाहेर गेला असेल. दीपालीने शांत मान हलवली. मी आत्ताच त्यांच्या खोलीत जाऊन आले. त्यांची पिशवी, कपडे काहीच तिथे नाही. यावेळी ते नक्कीच घर सोडून गेले आहेत. आता हे घर आपलं. मी या घरची मालकीन आणि तुम्ही मालक, ती चिडवत म्हणाली. वैभवच्या डोळ्यात एक विचित्रता चमक उमटली, पण त्यात आनंद नव्हता ना समाधान. तो गप्प उभा राहिला. मात्र दीपाली आता सगळ्या घरभर फिरत हसत होती. आता बघ, हा जुना पलंग काढून टाकते. स्वयंपाकघरातील स्टाईल बदलून काढते. वर्षानुवर्षे या घरात जी बुरशीसारखा वास येत होता, आता तो नाहीसा होईल. ती हसत बोलत होती. वैभव अजूनही निशब्द झाला. अजूनही त्याला पटत नव्हतं की वडील असे कुठे जातील. मनोमन तो विचार करत होता. काही समजलं तर नाही ना. त्याच्या बोटांनी नकळत उशाच्या कडेचा कोपरा सूर रगडायला सुरुवात केली होती. जणू एकाला काळा विचार हळू आकार घेत होता. पण दीपालीला आता या सगळ्यांचा काहीच फरक पडत नव्हता. तिचा आवाज घरभर घुमत होता. आता ना कोणाची टोकाटोकी, ना कुणाच्या नजरा आहेत. हे घर फक्त आपलं आणि सगळं आपल्या मनाप्रमाणेच करू. दुसऱ्या दिवशी सकाळी दीपाली उठली आणि स्वयंपाकघरात जाऊन दाराबाहेर इतक्या दारावरची बेल वाजली आणि तिने दार उघडलं. समोर तिची आई अनुराधाताई. दीपालीच्या डोळ्यातील चमक पाहून त्या हसल्या. अगं, असं वाटतंय काहीतरी मोठी खुशखबर आहे. कुठे तुझ्या सासूबाई? बरोबर सासरे लोटांगण घालून गेले की काय? दीपाली खळबळून हसली. आई, तुझ्यासारखं माझं नशीब कुठे आहे? पण हो, म्हातारा आता घर सोडून गेला आणि आता हे घर माझं झालं. अनुराधाताईंच्या डोळ्यात चमक दाटली. तू खरंच बाजी मारलीस ग. आता तुला कोणीही थांबवणार नाही. तेवढ्यात वैभवही तिथे आला. सासूला पाहून तो हसत त्यांच्या पाया पडला. आई, खूप बरं झालं तुम्ही आलात. आता खरंच आपले दिवस आलेत. दीपालीने लगेच सांगितलं. वैभव, जा, आईला जिलेबी खूप आवडते, ती घेऊन ये. आणि हो, एखादी छानशी मिठाई सुद्धा आण. आज खूप आनंदाचा दिवस आहे. सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. वैभव बाहेर निघून गेला. इकडे दीपाली आईला घेऊन निश्चिंतपणे आनंदरावांच्या खोलीत जाऊन बसली. ह्या भिंतीमध्ये वर्षानुवर्ष लताताई आणि आनंदरावांच्या आठवणी दरवळत होत्या. पण आता तिथे हसता, थट्टा आणि स्वार्थाचे सूर घुमत होते. थोड्याच वेळात वैभव वडापाव, मिठाई आणि आईच्या आवडीची जिलेबी घेऊन आला. मग तिघेही आरामात बसून खाऊ लागले. जुने एखादं मोठं युद्ध जिंकून परत आलेत. वातावरणात एक थंड पण समाधानी लहर पसरली होती. याच दरम्यान अनुराधाताईने दीर्घ श्वास घेतला आणि हसत म्हणाला. दीपाली, तुम्हा दोघांना मानलं, एवढ्या सहजपणे सगळं केलं. मला अजूनही विश्वास बसत नाही. वैभव, तू आणि दीपालीने मिळून तुझ्या आईला कायमचं संपवलं आणि कोणालाही संशय आला नाही. खोलीत एका क्षणात विचित्र शांतता पसरली. दीपाली मोठ्याने हसली. आणि कोणाला संशय कसा येणार? शेवटी हे सगळं प्लॅनिंग तुझंच होतं आणि एवढं परफेक्ट की जणू सगळ्याचा सराव केला होता. आणि अनुराधाताईंनी चतुर स्मित हास्य करत दीपालीच्या पाठीवर हलकेच थोपटलं. बाळा, तुझ्यासाठीच तर मी काहीही करू शकते. तूच माझी खरी ताकद आहेस. बाकी सगळं म्हणजे फक्त मोहमाया. दीपालीच्या डोळ्यात अभिमानाची लहर तरळली, पण थोडी गंभीर होती. ती म्हणाली. आई, पण त्या दिवशी मात्र आम्ही दोघं खूप घाबरलो होतो. जसं मी त्यांना इंजेक्शन देणार होते, अचानक माझ्या सासूबाईंचे डोळे उघडले. त्या काही बोलणार होत्या इतक्यात वैभवने झटक्यात त्यांचं तोंड दाबून धरलं. अनुराधाताई दचकल्या. मग पुढे काय झालं? यावेळी वैभव बोलला. त्या क्षणी सगळ्यात मोठी भीती होती. इतक्यात बाहेरून त्या म्हाताऱ्याचा आवाज आला. तो मॉर्निंग वॉक करून परतला होता. घाई गडबडीत ते इंजेक्शन माझ्या हातून सुटून पलंगाखाली गेलं. हाच मुद्दा आम्हाला सतावत होता. दीपाली हसत म्हणाली. पण जसं तो म्हातारा घर सोडून गेला, आम्ही हायस केलं आणि ती काचेची बाटली सापडली. अनुराधाताई टाळी वाजवत म्हणाल्या. चला, शेवटी काम अगदी तसंच झालं जसं सुरुवातीपासून डोक्यात आखलं होतं. पण दुसरीकडे आनंदरावांनी आधीच ते सगळं करून ठेवलं होतं, ज्याची त्यांच्या मुलाला आणि सुनेला कल्पनाही नव्हती. त्या घराला त्यांनी गुपचूप लुबाडलं होतं. त्या आईला
आपल्या लताताईंनी निर्दयीपणे हिरावून घेतलं होतं आणि ज्या बापाला त्यांनी आयुष्यभर फक्त ओझं म्हटलं होतं, तोच बाप आता त्या ओझ्याखाली राखीतून उठला. एक शांत भयानक वादळ बनला होता. म्हणतात ना, ज्याचं सगळं काही हरवलेलं असतं त्याच्याकडे गमवायला काहीच उरत नाही, पण करण्यासाठी मात्र खूप काही राहतं. आनंदरावांच्या पिशवीत फक्त कागदपत्र नव्हते, तर त्यांच्या आत्म्याची जळणारी आग होती. समोरच्या टेबलापाशी वकील श्रीपाद गोखले बसले होते. जणू एखाद्या न्यायकथेची सुरुवात आता त्यांच्या हातून होणार होती. वडिलांनी हळूच कागदपत्र उचलली, चष्मा नीट बसवला आणि पानं उलटत विचारलं, आनंदराव, आपण पूर्ण खात्री बाळगता आपली संपूर्ण संपत्ती आपण या ट्रस्टच्या नावावर करता आहात का? हा ट्रस्ट वृद्धांसाठी काम करतो आणि या घरावर सुद्धा तुमच्या मुलाचा आणि सुनेचा कुठलाही दावा राहणार नाही. तेव्हा आनंदरावांनी खोल खोल श्वास घेतला, नजर खाली घातली आणि मंद स्वरात म्हणाले, हो, आता माझ्या जगात माझी लता नाही आणि माझा मुलगा तर त्याच दिवशी मेला ज्या दिवशी माझी लता त्याने माझ्यापासून हिरावून घेतली. फाईलकडे बोट दाखवत ते पुढे म्हणाले, फक्त एवढं करा, माझ्यानंतर हे घर ज्या असहाय्य वृद्धांचं असावं ज्यांना त्यांची मुले घराबाहेर काढतात आणि माझ्यासारखं त्यांनाही एकटं राहावं, रडावं लागू नये. वडिलांनी एक जाडजूड फाईल, वकिलांनी एक जाडजूड फाईल त्यांच्यासमोर ठेवली. जसं आपण सांगितलं होतं अगदी सगळी कागदपत्र तयार आहेत, आता फक्त आपल्या सह्या हव्यात. त्यानंतर तुमचा मुलगा आणि सुनेचा हक्क कुठेही राहणार नाही, ना घरावर, ना बँक खात्यावर, ना संपत्तीवर. कापऱ्या हाताने आनंदरावांनी पेन उचलला. प्रत्येक सही म्हणजे लताताईसाठी न्याय होता. आपल्या अपमानाचं उत्तर आणि मोडलेल्या विश्वासाची किंमत होती. सही पूर्ण होताच वकिलांनी मान हलवली. आता हे घर आणि नाव आणि हा सन्मान फक्त त्यांनाच मिळेल जे खरोखर हकदार आहेत. फाईल काळजीपूर्वक पिशवीत ठेवून आनंदराव हळूहळू ऑफिसच्या बाहेर पडले. दाराबाहेर येताच त्यांनी पिशवीतून आपला जुना मोबाईल काढला, एक दीर्घ श्वास घेतला आणि तोच नंबर डायल केला, इन्स्पेक्टर कुलदीपकचा. समोरून आवाज आला आणि आनंदराव थेट बोलले, कुलदीपक साहेब, सगळी कागदपत्र तयार आहेत. जे तुम्ही सांगितले होते त्याचा एक एक पुरावा माझ्याकडे आहे. फोनच्या दुसऱ्या बाजूने कुलदीपकचा ठाम आवाज आला, तुम्ही निश्चिंत राहा, पोलीस वेळेवर पोचतील. आता ते दोघं वाचणार नाही. जे काय तुम्ही सांगितलं होतं त्याचा हिशोब आता कायदा घेईल. तुम्ही फक्त घरी जा आणि पुढचं आमच्यावर सोडा. फोन कट करत आनंदरावांनी आकाशाकडे पाहिलं. लता, तू बघ, तुझा गुन्हेगार आरामात जगू शकणार नाही. त्यांच्या डोळ्यात आता पाणी नव्हतं, फक्त होती ती शांतता आणि त्या शांततेत दडलेलं एक प्रचंड वादळ. दुसरीकडे दीपाली, वैभव आणि अनुराधा ताई अजूनही सेलिब्रेशनच्या मूडमध्येच होते. घरात एखादा उत्सवाचं वातावरण होतं, पण हा उत्सव पवित्र आनंदाचा नव्हता, तो होता लोभाचा आणि जिंकलेल्या कपटाचा. दीपाली आपल्या सासूबाईंचा कपाट उघडून बसली होती. त्यातील एक एक दागिना काढून ती आरशासमोर घालून पाहत होती. आई बघ, हा राणी हार माझ्यावर किती शोभून दिसतोय. आरशात स्वतःकडे पाहत ती हसली. आता खरंच मी या घराची राणी वाटत आहे. अनुराधाताई मस्करी करत म्हणाले, अगं फक्त राणीच नाही, एखाद्या महाराणी, आणि तुझं वैभव तर एखाद्या राजासारखं. खोलीत हास्याचा गडगडाट घुमला आणि त्या हास्याचा जणू वेळ थांबला. मुख्य दरवाजावर आनंदराव उभे होते. त्यांच्या चेहऱ्यावर थकव्याचा लवलेशही नव्हता, तर तो होता एखाद्या खडकासारखा कठोर, अढळ, भाऊ. दीपालीच्या डोळ्यात भीतीने विस्फार झाला. वैभवच्या पाठीच्या कण्यातून थंड लहर सरकली. बाबा, वैभवचा आवाज थरथरत होता. थोडा थांबून तो म्हणाला, बाबा, तुम्ही कुठे गेला होतात? मी किती शोधलं तुम्हाला. आनंदरावाने क्षणाचा विलंब न करता शांत स्वरात फटकारलं, बस, आता एक शब्दही बोलू नकोस. तुझी ही नाटकं आता बंद कर. त्यांच्या आवाजातील तो कठोरपणा इतका धारदार होता की अनुराधाताईंच्या ओठांवरचा हा हसू क्षणात पुसलं गेलं. आज पहिल्यांदाच मी पाहिलं की माणसाच्या चेहऱ्यावरचा सैतानही कसा हसू शकतो. तुम्ही सगळे इथे जल्लोष करत बसला आहात, पण आता पुरे झालं. ते खोलीतल्या खोलीत शिरले आणि टेबलावर ठेवलेल्या दागिन्यांकडे रोखून पाहिलं. हे सगळे दागिने माझ्या लताचे आहेत. तुमची हिंमत कशी झाली त्यांना हात लावायची? आता तयार राहा तुरुंगात जाण्यासाठी. हे ऐकताच वैभव संतापून ओरडला, तुझं हे तुझ्याजवळ ठेव, तुझं ज्ञान तुझ्याजवळ ठेव म्हाताऱ्या, आणि निघून जा इथून. या घरावर आता माझा आणि दीपालीचा हक्क आहे. इतकं बोलून त्याने वडिलांचा हात धरून बाहेर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण आनंदरावाने त्याचा हात झटकून एक जोरदार चापट त्याच्या गालावरती मारली आणि गुरगुरले, म्हणाले, खबरदार, पुन्हा जर मला ह्या गलिच्छ हाताने स्पर्श केलास तर हेच हात मोडून टाकील. त्यांच्या डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त अशी झळझळीत आग होती जी सर्व काही भस्म करण्यास तयार होती. अचानक बाहेर सायरनचा आवाज घुमला.
पोलीस आले आणि आनंदराव 2 पावले मागे आले. ह्या घराच्या हक्काबाबत बोलायचं झालं तर आता हे घर तुमच्या नावावर काहीच हक्क नाही. माझ्या आयुष्याची कमाई, माझ्या घामानं उभारलेलं श्रमाचं मंदिर आहे. माझ्या लताच्या आठवणीने सजलेलं हे घर मी त्या ट्रस्टच्या नावावर केलं आहे, जिथे कुठल्याही मुलाला आपल्या आईवडिलांची असा विश्वासघात करण्याची संधी मिळणार नाही. आणि हो, माझ्या लताची नॅचरल डेथ म्हणून लपवलेली हत्या, तिचे पुरावे माझ्याकडे आहेत. तुमच्या असं हसत हसत केलेल्या कबुलीत जबाबासह इतकं म्हणून त्यांनी खिशातून एक छोटा कॅमेरा काढला. तो पुरावा ज्यात सगळं काही स्पष्ट दिसते. ते दरवाजाकडे वळाले, जिथे इन्स्पेक्टर कुलदीप आधीच उभे होते. आता न्याय बोलेल आणि तुम्ही फक्त ऐकाल. इन्स्पेक्टर कुलदीप पुढे आले आणि त्यांच्या मागे 2 पोलीस होते. एकाच्या हातात कॅमेरा तर दुसऱ्याच्या हातात अटक वॉरंट. दीपाली आणि अनुराधाताईंचे डोळे विस्फारले. काही क्षणापूर्वी घुमणाऱ्या हास्याचा मागसूमही उरला नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर पांढरी शुभ्र भीती पसरली होती. इन्स्पेक्टर, हा काय विनोद करताय? वैभव घाबरत म्हणाला, पण त्याचा आवाज अजूनही थरथरत होता. इन्स्पेक्टर कुलदीप सरळ सरळ त्यांच्या डोळ्यात पाहून थंड स्वरात म्हणाले, विनोद तर तेव्हा होतो जेव्हा तुम्ही सगळे मिळून एका आईचा अखेरचा श्वास सुद्धा हिरावून घेतला होता. आता हा हिशोब आहे. दीपालीने आईचे दागिने भरलेला हात मागे घेतला आणि तिचा चेहरा आता भीती आणि अपराधीच्या घुसमटीने फिकट झाला. अनुराधाताईंनी 1 पाऊल मागे घेतलं. तेवढ्यात एक कॉन्स्टेबल पुढे येऊन त्यांच्या हातात बेड्या ठोकायला लागली. जणू जमिनीवर कोसळली. तिचं हसू आता विळपणात बदललं होतं. नाही, हे खोटं आहे, आम्ही काही केलं नाही. वैभव तिथे जमिनीवर बसून राहिला. त्याच्या चेहऱ्यावर अहंकार ना वडिलांकडे पाहण्याची हिंमत, कारण त्याला ठाऊक होतं की आता सुटका नाही. पोलीस त्यांना घेऊन गेले. आनंदराव काही क्षण तिथेच उभे राहिले, जिथे कधी लताताई बसायच्या, हसायच्या. त्यांनी हळूच फोटोकडे पाहिलंच लता, तुझा आनंद हरला नाही. तुझ्यासाठी तुझ्या नावाची ती इज्जत परत आणली आहे, जी ह्या 4 भिंतींपेक्षा खूप मोठी आहे. आता आनंदरावांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण त्यांच्या लताला अखेरचा न्याय मिळाला होता. तर मित्रांनो, तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि ही भावनिक कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.